होता शोभनी, परंतु यष्टी रक्षकांनी तिथे साथ दिली नाही. लेग बायच्या स्वरूपामध्ये 2 धावा इथं मिळाल्या. बघूया सेमीफायनलचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू झालेला आहे, 2 धावा मिळाल्या आहेत. इकराम हा फलंदाज अतिशय सुरेख अशी फटकेबाजी करतो. अर्धशतक त्याच्या बॅट मधून सुद्धा आला होता क्वालिफायरच्या मॅच मध्ये. आता मात्र बघूया दुसरा चेंडू शोएबचा. पुन्हा एकदा आपल्याला अटूक टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतो. निर्धार चेंडू पंचांकडे दाद मागताना इकराम, परंतु पंचांनी निर्धार चेंडू घोषित केलेला आहे. नावाजलेले असे पंच लेग अंपायर पंच वलीद बंदरकर यांनी 1 बाउन्सचा इशारा इथे मात्र दिलेला आहे. पुन्हा एकदा बघूया. चला पंच काय 1 बाउन्स आहे. ओके 1 बाउन्सचा इशारा आलेला आहे. शोएब गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. इकराम आहे स्ट्राईकवर. 2 चेंडू अद्याप झाले, 2 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा स्लोवर डिलिव्हरी. इथे मात्र यष्टीरक्षक पुन्हा साथ देत नाही, परंतु इथे मात्र पंचांनी रईस केरटकर यांच्या माध्यमातून वाईट चेंडू घोषित केला जातोय. 2 चेंडू अखेर धावसंख्या झाले 3 वर ठप्पा आहे. सेमीफायनलचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. बघा डीके वॉरियर संघाचा कोणताही बॉलर असेल विकेट घेतला तरी आरिफ मौलाना यांच्याकडून 100 रुपयाचा इनाम इथे घोषित झालेला आहे. आणि हॅट्रिक वर दानिश कोंडविलकर यांच्याकडून 500 रुपयाचा इनाम आहे. सुरेख असा फटका, स्वीप शॉट, सीमा पार, 4 धावा. तब्बल धावसंख्या पोहोचली 2, 3 चेंडू 7 धावा. सुरेख अशी फलंदाजी करतोय इकराम आपल्या संघासाठी. बघा साईचे जे खेळाडू आहेत, काही खेळाडू असतील त्यांना विनंती असेल की लाईनमॅनचा ताबा घ्यायचा आहे याची विनंती आहे, कारण की 3 दिवस जो सपोर्ट आपण केला आहे येणाऱ्या ह्या शेवटच्या काही तासासाठी आपण मेहनत करा आणि स्पर्धेला एक चांगलं नाव द्या. पुन्हा एकदा बघूया सज्ज असेल गोलंदाजी करण्यासाठी शोएब. आतापर्यंत 3 चेंडू झालेले 7 धावा झाले. सुरेख अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. इकराम स्ट्राईकवर. पुन्हा एकदा फुलरगतीचा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने कव्हरला हा चौका जातोय. सीमा पार 4 धावा. धावसंख्येमध्ये 4 निवड धावसंख्या तब्बल पोहोचलेली आहे 11 या आकड्यावरती. 4 चेंडू अद्याप झालेले, धावसंख्या 11 झालेली आहे. बघूया सुरेख असे गोलंदाजी करत होता, परंतु इकराम आहे फलंदाजीवर. आतापर्यंत कोणताही विकेट गमावलेला नाही, परंतु बघूया क्रिकेट है अनिश्चितताओं का खेल है, उसके आगे प्रेडिक्शन भी फेल है. काही होऊ शकतो. ज्या गोलंदाजांनी क्वालिफाय मॅच मध्ये केवळ 1 धाव दिला होता, आता मात्र 4 चेंडू अद्याप झालेले, 11 धावा दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा बघूया 5वा चेंडू असेल. स्लोवर पद्धतीचा चेंडू, चेंडूच्या मागे सलमान होते. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 5 चेंडू अद्याप झालेले, धावा ठप्प झाले तर केवळ दुहेरी आकड्यावरती, म्हणजेच 11 धावसंख्या. लॉस ऑफ 0 विकेट. तळा संघ आपल्याला पाहायला मिळतोय नाणेफेक जिंकला होता आणि प्रथम फलंदाजी घेतली आहे. फलंदाजी घेतली आहे, परंतु बघूया क्रिकेट आहे, काही होऊ शकतो. निर्णय त्यांच्या बाजूनी जातो की दासगावच्या बाजूनी जातो. फायनल मध्ये कोण प्रवेश करेल आपल्याला काही मिनिटातच पाहायला मिळेल. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, लेग साइडच्या दिशेने कटावलेला चेंडू पाहायला गेलो तर सुरेख असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं उसामाकडून. 1च धाव मध्ये समाधान मानावं लागेल. षटक मात्र संपलेल्या धावा झालेल्या दुहेरी आकड्यावरती 12. लॉस ऑफ 0 विकेट. तला चला बघूया. पहिला षटक मार्गस्थावर असताना केवळ 12 धावा झाल्यात. आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी आलाय तो उसामा, ज्यांनी मागच्या मॅच मध्ये सुंदर अशी गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी, परंतु ह्यांचा जो शेवटचा स्लॉगर षटक टाकतो ना तो गोलंदाज इम्रान. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी सकाळच्या सत्रापासून आपण पाहायला गेलो ना तर ज्यांनी सुंदर गोलंदाजी केले ना तो म्हणजे एक अनुभवी खेळाडू आपल्याला दासगाव संघाकडून पाहायला मिळतोय, तो म्हणजे इम्रान. बघूया आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी आलाय डावखुरा
उसामा आलेला आहे गोलंदाजी करण्यासाठी. इकराम आहे स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकला आहे तो नईम आहे. बघूया कशा पद्धतीने हे दोन बॅटर फलंदाजी करतील आपल्या संघासाठी. बघा नाणेफेक जिंकून प्रथम त्यांनी फलंदाजीचा निर्णय घेतलाय. काय ठरेल यांचा निर्णय, कशा पद्धतीने यांचा निर्णय लागतो येणाऱ्या काही चेंडूमध्ये आपल्याला समजेल. बघूया सेमीफायनलचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो. डीके वॉरियर्स दासगाव विपक्ष तळा आणि सुरेख असा चेंडू ब्लॉक कॉलर टाकलेला लेग साईडच्या दिशेने कडवला चेंडू केवळ एक धाव संतुष्टात असताना एक चेंडू अखेर धावसंख्या पोहोचले तब्बल 13 या आकड्यावरती. बघा सेमीफायनलचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. कोण जाईल पुढच्या फायनल मध्ये प्रवेश घेईल हे आपल्याला पाहायला मिळेल. सुरेख असा आपल्याला फटका पाहायला मिळतोय. सीमा पार जाताना तब्बल अर्धा डझन धावा. धाव संख्येमध्ये 6 नि वाढ. धाव संख्या पोहोचलेली आहे 19 या आकड्यावरती. 2 चेंडू 19 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. सुरेख असा फटका आपल्याला नईमच्या फळीतून पाहायला मिळाला. आता मात्र बघूया उसामावर हावी झालेला आहे नईम. त्याची साथ देतोय तो इकराम. तिसरा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह केलेला सीमा पार. षटकार षटकार षटकार. धाव संख्येमध्ये 6 ने पुन्हा एकदा वाढ झाली. धाव संख्या तब्बल पोहोचलेली आहे 25 या आकड्यावरती. बघा डीके वॉरियर्स दासगाव संघाकडे पाहायला गेलो ना तर जे दोन गोलंदाज आहेत, एक म्हणजे शोएब आणि दुसरा म्हणजे इम्रान, हे दोन गोलंदाज अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करतात. पण कुठेतरी बॅकफुटवर आपल्याला उसामा दिसतोय. परंतु कमबॅक करू शकेल का, एक पहिला झटका देऊ शकेल का आपल्या संघासाठी आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज आहे तो नईम. स्ट्राईक वरती चौथा चेंडू उसामाचा. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र घडले चुकी. अरफात कडून खूप मोठी चुकी घडली. ज्या बॅटरनी आतापर्यंत 2 चेंडू मध्ये 2 मोठे प्रहार केले होते, केवळ 2 चेंडू मध्ये 12 धावा मिळवल्या होत्या, त्याच फलंदाजाला इथे त्याच फलंदाजाची कॅच ड्रॉप केलेली आहे. धाव संख्येमध्ये 1 नि वाढ झालेली आहे. धाव संख्या तब्बल पोहोचलेली आहे 4 चेंडू अखेर 26 धावा. बघा उसामा कुठेतरी कमबॅक करत होता, परंतु क्षेत्ररक्षक अरफातने तिथे साथ दिलेली नाही. काही चुकी अंगलट येईल का पाहायला मिळेल काहीच मिनिटांमध्ये. बघूया पुन्हा एकदा उसामा. शेवटचा चेंडू असेल, लोअर फुलटा चेंडू होता, ब्लॉक करून घेतला बॅटरने. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण केलेला. एकच धाव मध्ये समाधान मानक. धाव संख्या इथे संतोषात असताना 5 चेंडू झालेले आहेत, 27 धावा झाले. शेवटचा चेंडू बाकी असेल. आतापर्यंत बघायला गेलं तर उसामाच्या फळीतून उसामाच्या गोलंदाजीमध्ये 15 धावा घेतलेल्या आहेत 5 चेंडू. शेवटचा चेंडू बाकी असेल. कशा पद्धतीने फलंदाजी करेल नईम. शेवटचा चेंडू बाकी असेल. दुसऱ्या षटकामधला कशा पद्धतीने फलंदाजी करेल आपल्याला पाहायला मिळेल. उसामा गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचा चेंडू घेऊन येतोय. फुल टॉस चेंडू, फुल टोल वसूल करायचा होता, परंतु इथे काय घडलंय, इथे मात्र नईम तंबू मध्ये परतलाय. सुरेख असं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय डीके वॉरियर्स दासगाव संघाकडून. उसामाच्या गोलंदाजी मधून कमबॅक पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवरती विकेट घेतलेला आहे. 2 षटका अखेर धावसंख्या पोहोचली 27 वर 1 बाद. चला शेवटचा षटक असेल ज्यांनी मागच्या क्वालिफाय मॅच मध्ये आपल्या संघाला सामना विजय प्राप्त करून दिला होता, तोच इम्रान आलेला आहे आता गोलंदाजीसाठी. सकाळच्या सत्रापासून अतिशय सुरेख अशी गोलंदाजी इम्रानच्या गोलंदाजीमधून आपल्याला पाहायला मिळाली. परंतु आता हा सेमीफायनलचा प्रेशर मॅच आहे, तर काय होतंय काय बिघडतंय ते पाहायला मिळेल आपल्याला. इकराम अजूनही आहे स्ट्राईकवर. कशा पद्धतीने शेवटचे 6 चेंडू हाताळेल. इकरामच्या फळीतून आपल्याला अर्धशतकाची पारी इथे पाहायला मिळाली होती. आता मात्र हा सेमीफायनलचा महत्त्वाचा टप्पा आहे. कशा पद्धतीने फायनल मध्ये कुठला संघ या 2 संघांपैकी प्रवेश करेल हे आपल्याला पाहायला मिळेल. याच्यानंतर सुद्धा आपल्याला एक मोठा सामना पाहायला मिळेल. बघूया शेवटचे 6 चेंडू बाकी असतील.
स्ट्राइक वर आहे इकराम आणि नवीन बॅटर आलेला आहे मैदानात तो सौद. इम्रानचा पहिला चेंडू रिव्हर्स अटेंड केलेला आहे. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि इथे 2 धावा पूर्ण केलेल्या. तिसऱ्याचा प्रयत्न करतील का तर नाही, तर केवळ 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. आपल्याला पाहायला मिळतं धावसंख्येमध्ये 2 ने वाढ झालेली. धावसंख्या तब्बल पोहोचले 29 या आकड्यावरती. 1 चेंडू झालेला आहे. सेमीफायनलचा मुकाबला आपण बघतोय इथे AP लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. शेवटचा हा दिवस आहे, फायनल दिवस आहे, अंतिम दिवस आहे. ज्या पद्धतीने आतापर्यंत सहकार्य आपण सर्वांनी केलं आज देखील करा. बघूया इम्रान गोलंदाजी ट्रॅकवर असताना दुसरा चेंडू इम्रानचा कशा पद्धतीने हाताळेल. आपल्या संघासाठी त्याला नक्कीच मेहनत करावी लागेल. ज्या पद्धतीने इम्रानला मेहनत करावी लागेल त्या पद्धतीने इकरामला सुद्धा मेहनत करावी लागेल. इथे मात्र आपण पाहतोय तर पंच काय निर्णय देतात. पंचांनी इथे अतिरिक्त 1 धाव वाईट चेंडू घोषित केलेला आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ झालेली आहे. धावसंख्या पोहोचलेली आहे 30 या आकड्यावरती. बघा येणारे शेवटचे चेंडू असतील 5. स्ट्राइकवर शेवटचे 5 चेंडू बाकी असतील. इम्रान गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. कशा पद्धतीने गोलंदाजी करेल आपल्या संघासाठी. इथे मात्र स्ट्राइकवर आहे इकराम आणि इकरामच्या फळीतून चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. चेंडू होतोय बीट. सुरेख असा कमबॅक आपल्याला इम्रानच्या गोलंदाजीमधून पाहायला मिळतो. स्लॉग ओव्हरचं षटक टाकत असताना मागचे 4 म्हणजे ही 4थी मॅच आहे इम्रानची. सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंत सकाळच्या 17 पासून ते आतापर्यंत इम्रान करतात. खरोखरच आपण पाहूया सेमीफायनलचा मुकाबला आहे. इकराम स्ट्राइकवर आहे. 10 चेंडू 15 धावांवर खेळत आहे. तो कशा पद्धतीने फलंदाजी करेल आपल्या संघासाठी. स्लोवर दिली होती हवेमध्ये चेंडू आणि चेंडू मात्र पार होतोय सीमा पार. षटकार. बघा 3 चेंडू अद्याप झालेले. धावसंख्या पोहोचली 36 या आकड्यावरती. सुरेख अशी फलंदाजी इकराम करतोय आपल्या संघासाठी. 11 चेंडू 21 धावांवर खेळत आहे. बघा येणारे 3 चेंडू असतील बाकी. 3 चेंडूवर मोठे प्रहार करावे लागतील तेव्हाच तर कुठे सेमीफायनलचा मुकाबला आपल्याला बघायला मजा येईल. परंतु क्रिकेट है अनिश्चितता का खेळ है, उसके आगे प्रेडिक्शन भी फेल है. बघूया काय होतं. इम्रानचा हा 14 चेंडू असेल आणि इथे मात्र वाईड चेंडू करार केलेला पंच असतील रईस खेरटकर यांच्याकडून. एक मोठं नाव क्रिकेट विश्वामधलं, टेनिस क्रिकेट विश्वामधलं, मनगाव तालुक्यामधलं आपल्याला पाहायला मिळतं. सभेत असतील लेग अंपायर वलीदजी बंदरकर. बघूया पुन्हा एकदा इम्रान गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. 3 चेंडू अद्याप झालेले आहेत. 37वा फुल टॉस चेंडू आणि इथे मात्र फुल टोल वसूल केलेला आहे. सीमा पार. 6 धावा. धाव संख्येमध्ये 6 ने वाढ झालेली आहे. धाव संख्या पोहोचलेली आहे ती 43 या आकड्यावरती. केवळ 1 विकेट आतापर्यंत गमावलेला आहे तळासंघाने. चांगला कमबॅक केलेला आहे तळासंघाने आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 चेंडू अद्याप झालेले. 43 धावा झालेले. इकराम ऑन स्ट्राइक. शेवटचे 2 चेंडू बाकी पहिल्या पूर्वार्धातला मधले आणि इथे मात्र पंच निर्णय काय देत आहेत तर पंचांनी इथे वाईट चेंडू घोषित केलेला आहे. अतिरिक्त 1 धाव. धाव संख्येमध्ये वाढ झालेली आहे. धाव संख्या पोहोचलेली आहे 44 या आकड्यावरती. येणारे शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. सेमीफायनलचा मुकाबला आपण पाहतात AP लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. बघूया पुन्हा एकदा घुटना टेक आणि तमाशा देख असा एक षटकार आपल्याला पाहायला मिळतो. धाव संख्या तब्बल पोहोचलेली आहे 50 या आकड्यावरती तळासंघाची. केवळ 1 विकेट गमावलेला आहे तळासंघाने. सुरेख असा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो तळासंघाकडून. शेवटचा चेंडू बाकी असेल. पहिल्या पूर्वार्ध खेळामधला शेवटचा चेंडू बाकी असेल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती इम्रान आहे. ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली होती परंतु आता कुठेतरी कमी पडत आहे. शेवटचा चेंडू लेग साइडच्या दिशेने कटवलेला चेंडू. 1 धाव पूर्ण केलेले. दुसऱ्याचा प्रयत्न 2 धावा पूर्ण केलेले आहेत आणि तिथे यष्टीरक्षकांनी साथ दिलेली नाही. तिसऱ्याचा प्रयत्न. इथे मात्र काय होतंय पंच काय निर्णय देतात पाहूया. पंचांनी इथे मात्र विकेट घोषित केलेले. अशा तऱ्हेने पहिला पूर्वार्धाचा खेळ संपलेला आणि केवळ ह्या 2 धावा मिळाल्यात. धाव संख्या पोहोचलेली आहे 52 या आकड्यावरती आणि जर
DK वॉरियर्स दासगाव संघाला जिंकायचा असेल तर 18 चेंडू आणि 53 रनाची आवश्यकता असणार आहे. विपक्ष लोणची संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. शेवटच्या षटकामध्ये इम्रानने स्लॉग ओव्हर अतिशय सुरेख असं प्रत्येक वेळेस टाकत होता, परंतु सेमीफायनलचा हा सामना होता. इकराम समोर होता आणि तब्बल शेवटच्या षटकामध्ये 25 धावा दिलेल्या आहेत. अशा तऱ्हेने 18 चेंडूमध्ये 53 धावांची आवश्यकता असणार आहे. बघूया. चला तळासंघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. वेळ फार कमी आपल्याकडे. शेवटचा दिवस आहे आपला. चला लोणची आपला कर्णधार आणि पोलीस 11 आपला कर्णधार दोघांनी पाठवायचा आहे. याच्या पुढील होणारा सेमीफायनलचा दुसरा थरार आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये कोण ठरेल? चला आपण पाहूया सेमीफायनलचा दुसरा थरार. आपण नाणेफेक करत आहोत. आदमजी राठविलकर यांच्या हस्ते A1 ग्रीन लोणची विपक्ष पोलीस क्रॉप्स यांच्यामध्ये हा नाणेफेक होईल आणि नाणेफेक करतील आदम राठविलकर. चेंडू द्यायचे युनूस. चला तळा संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. वेळफार कमी आपल्याकडे. 18 चेंडूमध्ये 53 रनाचा पाठलाग करायचा आहे. बघा समीकरण पाहायला गेलो. 18 चेंडू 53 धावा. तळा संघाने प्रथम तळा संघ क्षेत्ररक्षण सजवायचं. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. याची नोंद घ्यायची आहे. तळा संघ पंच वलीद बंदरकर आणि रईस खेरटकर आपणास विनंती आहे. 5.5 ओलांडून गेलेले आहेत. अजून 2 सामने शिल्लक आहेत. त्याची नोंद घ्यायची आहे. अशा तऱ्हेने लोणची संघ हा नाणेफेक जिंकलेला आणि प्रथम लोणची संघ आपला निर्णय काय आहे? गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. बघा तळा संघाने प्रथम फलंदाजी घेतली होती. नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली होती. 53 धावा स्कोरबोर्डवर लावल्यात. परंतु हा निर्णय अंगलट येईल का? तर पाहूया आपण काय होतंय. ऐमान आणि ही जोडी ऐमान आणि उसामा. ऐमान आतापर्यंत सकाळच्या पर्वापासून सुरेख अशी फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय, परंतु आता पाहायला मिळेल आपल्याला क्वालिफायरच्या मॅच पर्यंत हा जो गोलंदाज आहे इकराम यांनी बॅटिंग सुद्धा सुरेख केली होती आणि गोलंदाजी सुद्धा सुरेख केली होती. आता मात्र सेमीफायनलचा मुकाबला आहे. कोण जाईल फायनल मध्ये? पहिली टीम कोण होईल फायनल मध्ये प्रवेश करेल हे आपण पाहूया. समोर आहे बॅटर ऐमान आधी. त्याची साथ देतो तो उसामा. 18 चेंडू 53 धावाचा पाठलाग करत असताना कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, कशा पद्धतीने फलंदाजी करेल हे पाहूया. चला स्पीडअप घ्यायचं थोडासा. पंच वेळ फार कमी आपल्याकडे. याच्या पुढे होणार एक आपल्याला A1 ग्रीन लोणची विपक्ष पोलीस हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू ऐमान साठी. इकरामचा लोअर फुल टॉस चेंडू. पहिला चेंडू इथे झालेला आहे आणि कोणती धाव इथे घेतलेली नाही. बघा 53 रनाचा पाठलाग करायचा आहे. कशा पद्धतीने करेल हा संघ पाहूया आपण. DK वॉरियर्स दासगाव संघाचा हा फलंदाज ऐमान आहे. स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकला आहे तो उसामा. गोलंदाजी ट्रॅकवर आहे तो इकराम. कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पहिला चेंडू लोअर फुल टॉस होता, सन्मान दिलाय. बघूया दुसरा चेंडू काय घडतोय.
शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, हवेमध्ये चेंडू आणि इथे मोठी चूक केलेली आहे ऐमानने. वेगावर स्वार झालेला आहे आणि हा एक मोठा झटका ऐमानच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख असं कमबॅक इकरामच्या गोलंदाजी मधून पाहायला मिळतोय, ज्याने फलंदाजी करत असताना आपल्या संघाला चांगली फलंदाजी, चांगलं टार्गेट एक सेट करून दिलं होतं. तोच इकराम आता गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरा चेंडूवर एक मोठा हादरा, मोठा विकेट इथे काढून दिलेला आहे. सुरेख असं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय तळा संघाकडून. ऐमानची जागा सांभाळण्यासाठी आलेला आहे तो आरफत. बघूया आरफत आता कशा पद्धतीने फलंदाजी करेल आपल्या संघासाठी. उसामा आणि आरफत या जोडीला येणाऱ्या 16 चेंडू मध्ये 53 रनाचा पाठलाग करायचा आहे. क्रिकेट हे अनिश्चितता खेळ है, उसके आगे प्रेडिक्शन व खेळ है. बघूया डीके वॉरियर्स संघाचा हा पहिला झटका ऐमानच्या स्वरूपात लागलेला आहे. सुरेख असा कमबॅक आपल्याला तळा संघाकडून पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजी करण्यासाठी इकरामचा हा तिसरा चेंडू. आरफत स्ट्राईक वर. बघूया काय होत असलं, थोडंसं स्लो डिलिव्हरी ते आणि इथे फसवलेला आहे. तिथे मात्र आउटफील्ड खराब असल्यामुळे क्षेत्ररक्षण पोहोचू शकला नाही. केवळ एक धाव मध्ये समाधान मानावं. धाव संख्येमध्ये एक निवाड धाव संख्या पोहोचलेली आहे. 3 चेंडू 1 धावा. सुरेख असं गोलंदाजी आपल्या संघासाठी करतो इकराम. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी का घेतले तर याच्यासाठी घेतली कारण की आमची गोलंदाजी तेवढी स्ट्रॉंग आहे. आमची फलंदाजी तर स्ट्रॉंग आहेच, पण गोलंदाजी आमची त्यापेक्षा स्ट्रॉंग आहे. त्यासाठी हा निर्णय घेतला होता. आपण पाहतोय सेमीफायनलचा पहिला थरार कोण जाईल फायनल मध्ये, डीके वॉरियर्स दसगाव संघ किंवा तळा, या दोघांपैकी एक कोणतरी जाऊ शकतो. क्रिकेट आहे अनिश्चितता खेळ आहे. बघूया पुढे काय होतंय. येणारा चेंडू असेल चौथा. एक विकेट मात्र आतापर्यंत दसगाव संघाने गमावलेला आहे, परंतु पाहूया काय होईल. उसामा स्ट्राईक वर आलेला कशा पद्धतीने हाताळेल. इकरामचा हा चौथा चेंडू आणि हवेमध्ये चेंडू पार होतोय सीमा पार. धनधनीत असा षटकार. बघा आपण ह्या ग्राउंडचा अंदाज घेतला असेल तर षटकार प्रत्येक वेळीच वेगावर स्वार होऊन षटकार जातो, परंतु एखादा चतुर गोलंदाज असेल ना, जो स्लोवर डिलिव्हरी हाताळतो, त्या गोलंदाजाला मात्र इथे सफलता नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. परंतु काहीतरी चतुराई करावी लागेल. एक ऐमान सारखा फलंदाज मैदानात परत आलाय, परंतु एका विकेटने इथे समाधान होऊ शकत नाही तला संघ, कारण की त्यांना अजून अशी बरेचसे विकेट जर घ्यायचे असेल, जर संघाला जिंकायचा असेल तर नक्कीच विकेट घ्यावे लागतील. त्या परीने उसामाला जर सामना जिंकवायचा असेल डीके वॉरियर्स दासगाव संघाला, तर त्याला मात्र इथे अरफतला आणि त्याला थांबावं लागेल, तरच सामना इथे विजय प्राप्त करू शकतात. परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतो. लॉवर फुलटॉस चेंडू लेग साइडच्या दिशेने कडवलेला चेंडू मात्र पार होतोय सीमा पार. दणदणीत पुन्हा एकदा दुसरा षटकार. वेगावर स्वार होऊन स्लोवर डिलिव्हरी होती. लोअर फुलटॉस चेंडू होता आणि फुल टॉल वसूल केलेला आहे. इथे आपल्याला पाहायला मिळतं उसामाच्या फळीतून आलेला हा दुसरा षटकार. सुरेख अशी फलंदाजी करताना दिसतोय. 5 चेंडू अद्याप झालेले, धावा झालेले आहेत. 13 वर 1 बाद. ऐमान सारखा एक मोठा खेळाडू आउट झालेला आहे. बघूया शेवटचा चेंडू असेल. बघा पहिल्या षटकामधला शेवटचा चेंडू, ब्लॉक होल्ला टाकण्याचा प्रयत्न आणि सुरेख असा कमबॅक. पहिला षटक मार्गस्थावर असताना धावा झाल्या 13 आणि 1 विकेट ऐमान सारखा गमावलेला आहे. सुरेख असा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी करत असताना इकरामच्या गोलंदाजी मधून. बघूया आता समीकरण आपण बघायला गेलो ना, तर 12 चेंडू शिल्लक असतील आणि 40 धावांची आवश्यकता असणार आहे. बघा हा मैदान असा, इथे 12 चेंडू मध्ये 50 धावा देखील होतात. परंतु क्रिकेट आहे, गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन गोलंदाज आलेला आहे, तो म्हणजे आहे तो सौद. सुरेख अशी गोलंदाजी करतो, जो बॅटिंग सुद्धा वन डाऊन आला होता आणि गोलंदाजी करण्यासाठी सुद्धा वन डाऊन आलेला आहे. मात्र आता मात्र बघूया फलंदाज अरफात आहे स्ट्राईक वर, त्याच्या समवेत असणारे उसामा आतापर्यंत 3 चेंडू फेस केलेले आहेत, 12 धावा घेतलेल्या आहेत. अरफातने आतापर्यंत 1 चेंडू फेस केलेला आहे, 1 धाव केलेली आहे. बघा अजूनही समीकरण पाहायला गेलो ना, तर 12 चेंडू आणि 40 धावांचं समीकरण आहे. क्रिकेट हे अनिश्चितता का खेळ आहे, उसके आगे प्रेडिक्शन फेल आहे. आपण पाहूया कोण जाईल फायनल मध्ये. सुरेख अशी गोलंदाजी केली होती इकरामने आपल्या संघासाठी आणि फलंदाजी सुद्धा
बघूया आता मात्र सौचा पहिला चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केलेला, किती धावा मिळतात, 1 बाउल चेंडू जात आहे सीमा पार, 4 धावा. धावसंख्या झालेली आहे 17, एक चेंडू अखेर 17 धावा. बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल हवेमध्ये चेंडू, चेंडू मात्र पारतो सीमा पार, दणदणीत असा षटकार. बघा आतापर्यंत सौचे 2 चेंडू झाले, 2 चेंडूवर 10 धावा तब्बल घेतलेल्या आहेत त्या म्हणजे अरफातने. बघा जर सामना डीके वॉरियर्स दासगाव संघाला जिंकायचा असेल ना तर हे 2 बॅटर आहेत ना चला जर सामना दासगाव संघाला जिंकायचं असेल तर हे 2 बॅटर महत्वाचे आहेत. पण बघूया परंतु इथे कमबॅक पाहायला मिळतोय का सौच्या गोलंदाजी मधून, आणि इथे मात्र कमबॅक झालेला आहे, अरफतला मैदानातून बाहेर काढलेला आहे, मोठा झटका आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार केले होते परंतु विकेट गमावावी लागली. इथे थोडासा चतुराईने गोलंदाजी केली, स्लोअर केला, टप्पा मागे घेतला आणि मात्र इथे मात्र चांगला कॅच पकडताना दिसतोय आपल्याला. XYZ दुसरा झटका इथे लागलेला आहे. 23 वर 2 गडी बाद. बघा नवीन फलंदाज अरफातची जागा सांभाळायचे आलेले तो जर्सी नंबर 8 हमीद आलेला आहे, उसामाची साथ देण्यासाठी आलेला आहे तो हमीद. आता मात्र पाहायला गेलो 9 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण आहे. क्रिकेट हे अनुचित धावा खेळ आहे, काही येऊ शकतो. सेमीफायनलचा आपल्याला थरार पाहायला मिळतोय. हा पहिला सेमीफायनल आहे, कोण फायनल मध्ये प्रवेश करेल, तला 11 का डीके वॉरियर्स दासगाव संघ. 9 चेंडू 30 धावा, साऊथ ऑन फायर. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय सीमा पार, 6 धावा. बघा हमीदाला फलंदाजी करण्यासाठी आणि शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, पुरेपूर फायदा घेतला आणि चेंडू सीमा पार केला. तब्बल कुठला आता 6 धावा, धावसंख्येने 6 ने वाढ झाली, धावसंख्या पोहोचलेली आहे 29 या आकड्यावरती. आता समीकरण पाहायला गेले तो 8 चेंडू 24 धावांची आवश्यकता असणार आहे, काही होऊ शकतो. बघूया सौद परत कमबॅक करतोय का की हमीद हवी होतोय सौद वर. येणारा चेंडूच आपल्याला सांगून जाईल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, चेंडू ट्रॅव्हल होतोय, पुन्हा एकदा षटकार, पुन्हा एकदा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आता समीकरण आपण बघायला गेलो तर 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असणार आहे. सुरेख असा कमबॅक करून देतोय हमीद आपला डीके वॉरियर्स दासगाव संघाला. बघा कुठेतरी हवी झालेला आहे हमीद सौद वरती. सौदला नक्कीच कमबॅक करावं लागेल. सौदने आतापर्यंत 5 चेंडू फेकलेले आहेत, 22 धावा दिल्यात, 1 विकेट घेतलेली आहे. आता मध्ये गरज आहे ती फक्त 7 आणि 7 चेंडू मध्ये 18 धावांची. हमीद ऑन फायर, शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामधला. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने कडवलेली चेंडू कार्पेट स्ट्रोक चेंडू पळत असताना 1 बॉल 2 बाउन्स. तिथे 2चा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केलेल्या. आता समीकरण पाहायला गेले तर शेवटचे 6 चेंडू बाकी असतील, 16 धावांची आवश्यकता असणार आहे. क्रिकेट हे अनुचित खेळ है, उसके आगे प्रेडिक्शन फेल है, सांगू शकत नाही. अजूनही क्रिकेट आहे, क्रिकेट हा रंग बदलणारा खेळ आहे. बघूया क्रिकेट आणि बघा 6 चेंडू 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असणार आहे. फक्त 3 हिटची आवश्यकता असणार आहे. गोलंदाजीसाठी आलाय तो नैनेश, एक चांगला लेग कटर बॉलर आहे, आपण पाहायला मिळेलच. कशा पद्धतीने
गोलंदाजी करेल, वाचू शकेल का? येणाऱ्या 6 चेंडूमध्ये आपल्याला रिझल्ट कळेल. बघा याच्या पुढील होणारा सामना असेल लोणची विपक्ष पोलीस. आपण दोघांनी रेडी राहायचं आहे. याच्यानंतर आपला सामना असणार आहे. लगेचच रेडी राहायचं आहे. ज्यांचं क्षेत्ररक्षण आहे त्यांनी लगेचच क्षेत्ररक्षणाची भूमिका घ्यायची आहे, कारण की आपल्याला येणारे 2 मॅच बाकी असतील याची नोंद घ्यायची आहे. स्लॉग ओव्हरचं षटक टाकण्यासाठी नैनेश आलेले आहेत. बघूया शेवटचं 6 चेंडू बाकी असतील आणि धावांची आवश्यकता असणार आहे, ती म्हणजे 16. कशा पद्धतीने उसामा आणि हमीद आपल्या संघाला विजय प्राप्त करून देतील. मी म्हणालो की जर सामना जिंकायचा तर असेल तर उसामाला ग्राउंडवर उभं राहावंच लागेल, क्रीजवर उभं राहावंच लागेल. परंतु नैनेश हा डावखुरा गोलंदाज आहे, चांगला कटर बॉलर आहे, परंतु ह्या धावा अडवू शकेल का? बघूया. सेमीफायनलचा हा मुकाबला, पहिला सेमीफायनल आपण पाहतोय. चला पंच, सामना जरा स्पीडअप घ्यायचा, वेळ फार कमी आहे आपल्याकडे, याची दक्षता घ्या, नाहीतर बॅड लाईटचा आपल्याला सामना करावा लागेल. फुल टॉस चेंडू, फुल टॉस वसूल गेलेला आहे. तब्बल अर्धा डझन धावा, धाव संख्येमध्ये 6 नी वाढ झालेली, धाव संख्या पोहोचलेली आहे 43 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण बघायला गेलो, 5 चेंडू 10 धावा, 5 चेंडू 10 धावा. सुरेख असं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. सामना होता कुठे, सामना आणलाय कुठे, काय फलंदाजी केले अरफतने, हमीदने आणि आता उसामा. बघूया सुंदर असा लेग साइडच्या दिशेने कटावलेला चेंडू, गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तिथे 2 धावा संतुष्टात आले आहेत आणि अशा तऱ्हेने थ्रो सुद्धा पकडलेला नाही यष्टीरक्षकांनी आणि ह्या तब्बल धावा मिळाल्यात. पंच 6 धावा मिळाल्यात. अशा तऱ्हेने 6 नी वाढ झालेली आहे. आता समीकरण आपण पाहायला गेलो तर 4 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता असणार आहे. हे आहे क्रिकेट. क्रिकेट हे रंग बदलणारा खेळ आहे. बघूया काय होतंय, काय बिघडतंय. 4 चेंडू 4 धावा. सुरेख असं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. बघा क्रिकेट आहे. तळा 11 हा संघ की डीके वॉरियर्स दासगाव संघ, कोण ठरतोय फायनल मध्ये पहिला संघ पाहायला मिळेल. येणारे 4 चेंडू शिल्लक, 4 धावा बाकी आणि हा चेंडू लेग साइडच्या दिशेने कटावलेला चेंडू कार्पेटच्या स्ट्रोकने पळत असताना बघूया तिथे एकच धावमध्ये समाधान मानावं लागेल आणि एकच धाव मिळालेली आहे. सामना हा कंपल्सरी चेस असेल याची नोंद घ्यायची आहे. आता मात्र समीकरण पाहायला गेलो तर 3 चेंडूमध्ये 3 धावाची आवश्यकता असणार आहे. कशा पद्धतीने हमीद फलंदाजी करेल. हमीदने आतापर्यंत पाहायला गेलो तर हमीदच्या फळीतून आलेले आहेत 3 चेंडूमध्ये 14 धावा आलेले आहेत, परंतु आता विजय प्राप्त करण्यासाठी 3 चेंडूमध्ये 3 धावाची आवश्यकता असणार आहे. कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. नाही अटूक टप्प्याचा चेंडू टाकावा लागेल. एखादा चेंडू बीट झाला तर आपल्याला इथं गेम बघायला अजून मजा येईल, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट अनुचितता का खेळ आहे, उसके आगे प्रेडिक्शन फेल आहे. आता मात्र पाहूया नैनेश काय करतो, चमत्कारी करेल का आपल्या गोलंदाजी मधून. यष्टीरक्षक मात्र जवळ आलेला आहे, क्लोज राहिलेला आहे. बघूया कशा पद्धतीने सामना किती क्लोज जातो ते पाहायला मिळेल आपल्याला. 3 चेंडू 3 धावा. नैनेशचा हा चेंडू मात्र ट्रॅव्हल केला सीमा पार आणि अशा तऱ्हेने पहिला फायनलिस्ट हा डीके वॉरियर्स दासगाव संघ ठरलेला आहे. चला मैदानाच्या आपण बाहेर यायचं आहे आणि लगेचच पुढील सामना पोलीस 11 आणि लोणची. चला डीके वॉरियर्स आपण बाहेर यायचं त्वरित. पंचांना विनंती असेल की लगेचच पुढील सामना चालू करायचा आहे. पंच वलीद बंदरकर, रईस खेरटकर, लगेचच दुसरा सामना चालू करायचा आहे. सेमीफायनल सेकंड. चला लोणची आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पोलीस संघ आपण